2004 साली विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना त्यांनीच ही योजना मांडली होती। मात्र नंतर काही राजकीय कारणांमुळे ती बाजूला सारली गेली। आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी एक योजना केली होती की ज्याचा लाभ 6 जिल्हे 31 तालुके आणि जवळपास 12 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार होतं, ते म्हणजे कृष्णा भीमा स्थिरीकरण। निश्चितच ही योजना एक महत्वाकांक्षी योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हेच पूर्ण करू शकते। आमच्या विजयसिंह दादा मोहिते पाटलांचं वर्षानुवर्ष हे स्वप्न होतं आणि अशा प्रकारे जर आपण हे पाणी वळवू शकलो तर निश्चितपणे त्यातनं आपल्याला मोठा फायदा होऊ शकेल आणि म्हणून याचा प्रकल्प आपण तयार केला। 3300 कोटी रुपयाचा प्रकल्प आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याला वर्ल्ड बँकेने तत्वता मान्यता दिली। आजच फलटणमध्ये फडणवीस साहेबांनी जाहीर सभेत त्या ठिकाणी सांगितले की विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचं स्वप्न मी या ठिकाणी साकारत आहे। मी पुन्हा एकदा या 6 जिल्हे आणि 31 तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानतो।